बघा प्रश्न असा आहे 2/5 कंसात 2/5 अधिक 4/9 कंस पूर्ण भागाकार चिन्ह दिलेलं आहे। पुढे दुसऱ्या कंसात 5/9 वजा 1/4 कंस पूर्ण बरोबर किती? पहिल्या कंसात अपूर्णांकाची बेरीज आणि दुसऱ्या कंसात अपूर्णांकाची वजाबाकी आहे आणि मध्ये भागाकार चिन्ह। असे प्रश्न कसे सोडवायचे लक्ष द्या। अपूर्णांकाची बेरीजच नियम अपूर्णांकाच्या या कंसात लावून घेऊ। 2/18 हे कंसात घ्यायचं आहे अधिक 5/20 छेद 5/9 खाली खालच्या गुणाकार हा भागाकार चिन्ह देऊ। दुसऱ्या कंसात 5/20 वजा 9/9 खाली खालच्या गुणाकार 9/36। आता इथं अपूर्णांकाची बेरीज अंशात आणि इथं अपूर्णांकाची वजाबाकी अंशात करून घ्यायची आहे म्हणजे 18 आणि 20 38 खालचा छेद 45 जशाच तसा हा भागाकार चिन्ह द्या। याला कंसातून बाहेर काढून घेऊ भागाकार चिन्ह देऊ। इथे 20 मधून 9 काढा 11 याला भी कंस मधून बाहेर काढून घ्या। आता अपूर्णांकाचा भागाकार तयार झाला। अपूर्णांकाच्या भागाकाराचा नियम इथून पुढे लावू। अपूर्णांकात भागाकाराचा पहिला अपूर्णांक जशाच तसा लिहायचा असतो म्हणून 38/45 भागाकाराचा गुणाकार आणि पुढचा अपूर्णांक त्याचा छेदांशात 36/11। आता इथे अपूर्णांकाच्या गुणाकारात पहिले कट होतं का पाहतो आपण। बघा 9च्या पाड्यात 45 आणि 36 येते म्हणजे 9 ने कट होते। 9 × 5 = 45 9 × 36 आता कट होत नाहीये म्हणून 38 × 4 करून घेऊ। गुणाकार करत असताना अंशांशाचा आणि छेदाछेदाचा होतो म्हणून 4 × 8 = 32 3 4 3 4 3 12 12 आणि हे 3 15 म्हणजे 152 खाली 11 × 5 = 55 हे ऑप्शन आहे का बघा। बघा ऑप्शन नंबर पहिला 45/152 दुसरा 152/55 म्हणजे अपूर्णांकाचं याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे।